हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय हे 10 तारीखचं म्हणजे आजचंच परिपत्रक आहे. यामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत गट क आणि गट ड याबाबत दिलेलं आहे डिटेलमध्ये, ते आपण पाहूया. प्रति आहे माननीय प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई. तर इथे विषय बघा, गट क व ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. म्हणजे आपण लास्टच्या व्हिडिओत बघितलं की परिपत्रक काढलेलं होतं, ज्यामध्ये जागा त्यांनी दिल्या नव्हत्या किती काढायच्या आहेत ते गट क आणि गट डच्या. ते फक्त त्यांनी बिंदू नामावली मागवली होती. या परिपत्रकात त्यांनी जागा देखील दिल्या. तर आपण डिटेलमध्ये बघूया. इथे बघू शकता तुम्ही की 2023मध्ये जी DHS झाली होती त्यामध्ये गट क आणि गट ड संवर्गासाठी 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामधील 6,046 गट कच्या आणि 3,519 गट डच्या म्हणजे एकूण 9,565 पदे भरण्यात आली होती. ते हे याच्यात मेन्शन केलं आहे. त्यानंतर आता बघा, गट क संवर्गाचे सरसेवेच्या कोट्यातील 4,476 पदे रिक्त आहेत व गट ड संवर्गाच्या सरळ सेवेच्या कोट्यातील 2,465 पदे असे एकूण 6,941 पदे रिक्त आहेत. म्हणजे टोटल तुम्ही बघू शकता 6,941 पदं गट क आणि डची रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव व सेवा प्रवेशाबाबतची माहिती सुधारित प्रस्ताव माननीय सचिव 1 सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे. यावरून असं दिसतं आहे की ज्या गट कच्या पदभरती आहेत ती सगळी प्रोसेस MPSC थ्रू होणार आहे आणि गट डच्या पदभरती वेगळी संस्था घेणार आहे. तर हे देखील आपण इथे बघू शकतो की मे बी असं होऊ शकतं की MPSC गट कच्या ज्या स्टाफ नर्सच्या वगैरे किंवा पॅरामेडिकलच्या ज्या वॅकन्सी राहतील त्या MPSC घेऊ शकते आणि अदर ज्या राहतील गट डच्या त्या TCS किंवा IBPS घेऊ शकते. हे आता पुढे बघू आपण. तर इथे बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 अन्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विभागामध्ये 10 व त्यापेक्षा अधिक वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळेची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिक संख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता प्राप्त करण्यात आलेली आहे. म्हणजे जे NRHM राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी 10 वर्षापेक्षा जास्त काळ कंत्राटी पद्धतीने जे काम करत होते, अशा 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती कायमस्वरूपी अशी केलेली आहे. ते इथे त्यांनी मेन्शन केले आहेत. त्यामुळे सदरची पदे म्हणजे ही जी पदं आहेत ती जाहिरातीद्वारे पदभरती प्रक्रियेत येणार नाही आहेत. म्हणजे जी 15,010 पदं त्यांनी विशेष बाब म्हणून दिली NRHM वाल्यांना, तर ती जाहिरातीमध्ये नसतील. तर संदर्भ क्रमांक 3 अन्वये म्हणजे बघा, राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्णसंस्थांसाठी आकृतीबंधानुसार आवश्यक असलेले 7,955 पदांपैकी उच्च स्तर सचिव समितीने 2,732 पदे वगळून 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता प्रदान केली आहे. म्हणजे जे नवनिर्मित जे श्रेणीतील काही संस्था आहेत त्यांच्या आकृती बंधानुसार आवश्यक असलेली 7,955 पदे आहेत. मग त्यातील 5,223 पदांची पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. यास्तव आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांचे अधीनस्थ गट क व गट ड मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार गट क ची रिक्त पदे 5,307 व गट ड ची रिक्त पदे 1,888 अशी एकूण 7,195 पदे रिक्त आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता त्यांनी मेन्शन केलं आहे की जी माहिती प्राप्त झाली आहे त्यामध्ये गट क ची 5,307 पदे रिक्त आहेत आणि गट ड ची 1,888 अशी टोटल मिळून 7,195 पदे रिक्त आहेत. तर यांनी कालच्या जी
नोटिफिकेशन निघालेलं त्याचं पण त्यांनी ते मेन्शन केले बघा की 13 तारीखला त्यांना बिंदू नामावली सादर करायची आहे. ज्या ज्या कार्यालयानं त्यांनी नोटीस दिली आहे त्यांना बिंदू नामावली त्यांना मागासवर्गीय कक्षास सादर करायचे 13 तारीखपर्यंत. खूप महत्त्वाचं त्यांनी दिलं आहे बघा की नव्याने होणाऱ्या गट क आणि गट ड ज्या भरती आहेत त्यांची जी बिंदू नामावली आल्यानंतर त्याबाबत भरती प्रक्रिया कोण घेणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस याबाबत अजूनही निर्णय झाला नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी मेन्शन केलं की TCS घेणार किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार. तर याबाबत शासन स्तरावर अजून निर्णय झालेला नाही, त्याची माहिती मिळावी असं त्यांनी इथे मेन्शन केलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे 10 तारीखचं जे परिपत्रक आहे त्यामध्ये त्यांनी पदसंख्या दिलेली आहे. म्हणजे टोटल आपण गट क जी पदसंख्या पाहिली तर 5307 एवढी पदसंख्या होणार आहे. तर गट ड ची 1888 म्हणजे एकूण टोटल मिळून 7195 पदं भरली जाणार आहे. एवढ्या पदांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट निघणार आहे लवकरच. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. अजूनही याच्यात कन्फर्म नाही आहे की MPSC घेणार आहे की TCS घेणार आहे. 2023मध्ये जी एक्झाम झाली होती त्यावेळेस TCS सोबत करार झाला होता एक्झामबाबत. तर यावेळेस अजून ते शासनाकडून त्याची काहीही कन्फर्मेशन दिलं गेलं नाही आहे की TCS घेणार आहे की MPSC घेणार आहे. हा संभ्रम कायम आहे. तसेच जे NRHMमध्ये 10 वर्ष त्यापेक्षा जास्त काळ ज्यांनी NRHMमध्ये कंत्राटी पद्धतीने काम केलं आहे अशा 15,010 कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचा देखील निर्णय इथे घेण्यात आला आहे. आणि जे नवीन हॉस्पिटल ज्यांची श्रेणीवर्धित केली होती असे 50% काम पूर्ण झालेल्यांच्या देखील इथे पाहू शकता 5223 पदे नव्याने निर्माण करण्यात आली. त्यांना देखील मान्यता प्राप्त झाली आहे. तर अराऊंड तुम्ही पाहू शकता की 7 ते 8 हजार नवीन पदांची पदभरती लवकरच निघणार आहे. तर या नोटिफिकेशनबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही क्वेरी असतील तरी देखील कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या लवकरात लवकर जे परिपत्रक आहे ते तुमच्यापर्यंत पोचवत राहू. त्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.